अमरावती शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून पोलिसांच्या गस्तीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवसारी आणि रेवसा मार्ग परिसरात एकाच रात्री 4 घरफोड्या झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्यात. विशेष म्हणजे गेल्या 5 दिवसात चोरट्यांनी या भागात दुसऱ्यांदा उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं प्रचंड वातावरण निर्माण झालंय. अमरावतीतील रेवासा मार्गावर असलेल्या देवी अपार्टमेंट मध्ये चोरट्यांनी एकाच वेळी अनेक घरांना लक्ष्य केले. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून चोरट्यांनी अत्यंत धाडसीने अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. एकाच रात्री 4 घरफोड्या. चोरट्यांनी एका बँक कर्मचाऱ्यांच्या फ्लॅटसह इमारतीतील एकूण 4 फ्लॅटचे कुलूप तोडून त्यात प्रवेश केला. 3ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 30 आणि अन्य घरातून मौल्यवान साहित्य लंपास करण्यात आले. फ्लॅट्स फोडल्यानंतर चोरट्यांनी पार्किंगमध्ये उभी असलेली एक महागडी दुचाकीही चोरून नेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पहाटे 4च्या सुमारास 6 ते 7 जणांची टोळी अपार्टमेंटमध्ये शिरताना आणि चोरी करताना स्पष्टपणे दिसते. या घटनेमुळे गाडगेनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अवघ्या 5 दिवसापूर्वीच याच परिसरात चोरींची मोठी घटना घडली होती. काही दिवसापूर्वी याच भागात चक्क न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानालाही चोरट्यांनी लक्ष केलं होतं. त्याच प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट असतानाच आता ही दुसरी मोठी घटना घडल्याने पोलिसांच्या सुरक्षेचा दावा फोल ठरताना दिसतोय. एकाच रात्री 5 ठिकाणी हात साफ करणाऱ्या या टोळीने पोलिसांना उघड आव्हान दिलंय. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लावून आरोपींना अटक करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते. घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांकडून पोलीस प्रशासनाला काही प्रश्न विचारलेत. गस्त फक्त कागदावरच आहे का असा प्रश्न नागरिक विचारतात. तर 5 दिवसापूर्वी याच भागात मोठी चोरी झाली असताना पोलिसांनी गस्त का वाढवली नाही? गस्तच्या नावाखाली केवळ सामान्य वाहन चालकाची अडवणूक होते का? न्यायाधीशांचं घर असुरक्षित, मग सामान्य जनतेचं काय? ज्या शहरात न्यायाधीशांच्या निवासस्थानी चोरस शिरतात तिथे सर्वसामान्यांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करावी? आणि काही दिवसापूर्वी न्यायाधीशांच्या घरातील चोरीचे आरोपी अद्याप फरार आहे. त्यातच आता नव्या घरफोड्यांनी अमरावतीकरांच्या झोपा उडवल्यात. आम्ही टॅक्स भरतो, तो काय अशा असुरक्षित वातावरणात राहण्यासाठी असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहे. आता या प्रकरणावर पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात आणि गाडगेनगर पोलिसांच्या ढिसाळ कारभारावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सीसीटीव्ही फुटेज समोर असूनही जर आरोपी पकडले गेले नाहीत तर हा पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा कळस ठरेल.